स्वरूप आंदोलन समिति अध्यक्ष राजूजी मिश्रा, आप महाराष्ट्र दौरे पे आए हैं 2024 के इलेक्शन के लिए, प्रचार के लिए। आपको क्या लगता है किसकी सरकार आ सकती है? बालचंदजी, पहिला मी महाराष्ट्र दौऱ्यात आलो हे काय नवीन नाही माझ्यासाठी, कारण आता मी सर्वक्रांती सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्या कारणाने मला संपूर्ण देशामध्ये फिरायला लागतो। कारण जिथे जिथे परप्रांतींची समस्या आहे, जिथे जिथे बेगारी कामगार लेबर मजदूर काम करतात, तिथले स्थानिक लोक त्यांना त्रास देतात आणि म्हणून त्या लोकांना त्रास वाचवण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देतो, त्यांना संरक्षण देतो, तिथली गव्हर्नमेंटला दबाव आणून त्यांना संरक्षण करायला लावतो। दुसरा गोष्ट असा की त्यासाठी मला मुंबई महाराष्ट्र सोडून दिल्ली, यूपी, महाराष्ट्र, आसाम, गुजरात, बंगाल प्रत्येक ठिकाणी राहायला लागतं आणि खासकर आता ह्या महाराष्ट्रात 2024ला निवडणूक होती, तर माझा पक्ष इथे परप्रांतींच्या संरक्षण देतो आणि परप्रांती वोटर 60 लाख आज मुंबईमध्ये आहेत। 60 लाख परप्रांती भायांचा मत घेऊन हे राजकारणी लोक त्यांचा वापर करतात, त्यांना त्रास देतात। तर मी त्या लोकांना समज देण्यासाठी आलेलो की तुम्ही लोक व्यवस्थितपणे उमेदवाराला ओळखून, त्याची लायकी ओळखून, त्याचे कर्तृत्व ओळखून त्यांना मत करा, ह्या सांगण्यासाठी मी महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये आलो। आणि मी ज्या ज्या लोकांचा प्रचार केला आहे, नवी मुंबईला प्रचार केला आहे, मुंबईला प्रचार केला आहे, ठाण्याला प्रचार केला आहे, वाशीला प्रचार केला आहे किंवा मुंबईच्या जवळपास जिल्ह्यामध्ये मी आता प्रचार झालेला आहे, त्या प्रचारामध्ये मी एकच सांगितलेलं आहे की पक्ष नको बघा, कारण पक्षांचा आता लय गोंधळ चाललेला आहे। त्या पक्षांकडे बघण्यापेक्षा तुम्हाला माणूस कसला उभा आहे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही मत देऊन त्यांना व्यवस्थितपणे निवडून आणायला पाहिजे। पक्ष कोणी असेल, सिंबल कोणी असेल, माणूस चांगला असेल, माणुसकी बघून त्याला मत करा। धन्यवाद।